बया चालू बंद का होतं मनुष्य बंद फोन आला तेव्हा चालू केलं कॅमेरा पुढे जाऊ नका हाँ चालो एक सर 1 मिनिट बाईट नाही बाईट 1 मिनिट पत्रकार लोक आयोग आला का माईक चालू केलं का केलाय तू फ्रेम घे नाही हो चालू नाही केलं तुम्ही अरे केला की नाही बघा हे काय इथं चालू आहे तुम्ही असं सारखं ना हॅलो माईक चेक हॅलो नाही काय चालू आहे माईक थोडं मागे जरा मागे सर का हो मूट केले का अरे नाही बघ बरं इकडे बघ हो इकडे मूट केले कुठं म्यूट आहे अरे 1 मिनिट अरे लावला थांबा 1-2 मिनिटं हे काय बाय आईला काय चिडी द्यायला बाजार आहे असं असतं लाव आता की पटकन भारत इथे फ्रेम धरतो आधी पटकन एक मिनिट रोल घेतला पार्ट्या इधर भूमिका विधानसभेच्या निवडणुकीनंतर जी घेतलेली आहे राज्यातच नव्हे तर देशामध्ये या महत्त्वपूर्ण भूमिकेकडे पूर्ण देशातच नव्हे तर जगाचं लक्ष लागलं आहे. श्रीलंका असेल अनेक देश असतील किंवा पाकिस्तान असेल अशा देशाची लोकशाही लुप्त पाहायला लागली. आपण पाहिलं की पाकिस्तानच्याही निवडणूक आयोगाने त्यांचे स्टेटमेंट देणं सुरू केलेलं आहे आणि त्या लोकशाहीचा जो ऱ्हास झालेला आहे भारतामध्ये सुद्धा या ईव्हीएम मशीनच्या मुळे जनतेचे मत
जो मताचा अधिकार प्रत्येकाला जो दिलेला आहे संविधानाप्रमाणे, त्या मताचाच अधिकार आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि जो मार्तनवाडीच्या जनतेने जो उठाव केलेला आहे तो खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवण्याचा त्यांनी उठाव केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या भावना समजण्यासाठी आणि त्यांनी ही जी मोमेंट जी सुरू केलेली आहे गावातल्या लोकांनी, ती मोमेंट बघण्यासाठी मी इथं आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गावात ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता आजच रायगड जिल्ह्यातल्या माणगाव या ठिकाणी तिथल्या लोकांनी या ईव्हीएम मशीनचं डेमो दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही पोलिसांनी त्यांना थांबवलं. खरं तर वाघ मतदान करण्याला शासनाने किंवा निवडणूक आयोगाने थांबवणं हे चुकीचं आहे. का थांबवतात आहे? जनतेला त्यांची मतं समजून घेण्याची स्वतःचा त्यांचा अधिकार आहे. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी आम्ही तपासून माहिती घेऊन गावकऱ्यांवर जे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत प्रशासनाच्या माध्यमातून ते कशासाठी गुन्हे दाखल केले गेलेले आहेत ही भूमिका तातडीनं निवडणूक आयोगाच्या समोर आम्ही मांडू, राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही मांडू. पण या पद्धतीचं हुकुमशाही जी चाललेली आहे ती हुकुमशाही थांबली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या मताचा अधिकार, त्यांचं मत कोणाला गेलं हे समजण्याचा अधिकार त्यांचा आहे, घटनेमध्ये जो दिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी आज इथल्या जनतेचं मत समजण्यासाठी तुमचा आक्षेप नव्हता, मात्र विधानसभेला का असं होते त्यावेळेस का असं तुम्ही म्हटलं? पटेल साहेब, याला जोडूनच आता जी सभा इथे भारतीय जनता पक्षाची किंवा समर्थनार्थ झाली, त्यांनी असं म्हटलंय की ज्या लोकांना इथे यायचं आहे त्यांनी आधी आपल्या पदाची राजीनामे द्यावे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राजीनामा देऊन त्यांना एवढंच सत्तेची कमी झालेली असेल तर त्यांचा भाग आहे. पण मूळ प्रश्न असा आहे, निवडणूक आयोगाची मुवमेंट जी आहे, आम्ही जे आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेप घेतलेला आहे की जे 76 लाख मतं जे रात्री वाढले गेले, कसे वाढले? तुमची सगळी मुवमेंट फास्ट आहे, ऑनलाईन आहे, ईव्हीएम मशीन त्याच्यासाठी पाहिजे, पारदर्शकता राहते. निवडणूक आयोग का बॅकफूटवर चाललेला आहे? तुम्हाला सांगतो की विधानसभेत ती आता आमदारांची शपथ झालेली आहे. त्यांना माहिती नसेल, कारण की ते आता फारच सत्तेचा माज आल्यासारखं वागतात ते सत्तेमधले लोक. एका आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलेलो नाही तरी शपथ घेतोय, असं त्यांनी शपथेत बोललेलं आहे. त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर जात नाही, पण हा विषय इथला नाही. आम्ही तो विधानसभा आता दिल्लीमध्ये ऐका ना, मी ते विधानसभेतच आम्ही तो याचा उल्लेख करू. पण लोकांना त्यांची मतं समजून घेण्याचा अधिकार आहे. मार्तनवाडीच्या जनतेने जी काही भूमिका घेतलेली आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेली आहे. या निवडणुका झालेल्या ते आता निवडणुका पुन्हा बंद होईल किंवा अन्य सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जेव्हा हस्तक्षेप करेल तर होऊ शकते. पण आमचं मत जे आहे तो मताचा अधिकार आहे. तुम्हाला लक्षात असेल की उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या हक्काची लढाई लढायचं असेल आणि मोर्चा काढायचा असेल तर तो सुद्धा आता उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सरकारने त्याला मोर्चाचे अधिकार सुद्धा जनतेचे काढले. आपल्याला माहिती असेल, फक्त लोकांनी मत मारायचं, मत मारल्याने मशीनमध्ये त्यांना मी काय करायचं ते करायचं आणि मग लोकांनी लाठीचार्ज करायचा. दिल्लीच्या सीमेवर काय चाललेलं आहे? शेतकऱ्यांच्यावर अंगावर लाठीचार्ज चालू आहे, अशुद्धाच्या कांड्या टाकण्याचं काम चालू आहे. शेतकरी बेहोश होतात आहेत. तरुण आपल्या देशातला आपला हक्क मागण्यासाठी संसदेवर आपल्या मागण्या घेऊन जातात आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो आहे. मग का देशामध्ये हिटलरशाही सुरू झाली, हुकुमशाही झाली? आणि राहिलं ते जे इथं म्हणतात राजीनामे द्यायला, उत्तमराव जानकरांनी सांगितलं, मी पण सांगितलं, निवडणूक आयोगाने सांगावं की आम्ही निवडणुका बायलेट याच्यावर घेणार नाही, ईव्हीएम मशीनवर, बायलेटवर घ्याव्या. आम्ही तयार आहोत. त्यांना सांगा ते लिहून आणून द्या, निवडणूक आयोगाचा आदेश काढून द्या, बायलेटवर निवडणूक. सर्वोच्च न्यायालय ऐका, पण सर्वोच्च न्यायालयाने जर ही फेटाळलेलं आहे तर परत त्याचा शांतता नाही का? ते जे इकडे येऊन बोलतात ना, म्हणून त्यांना आमचा चॅलेंज आहे. आणि निवडणूक आयोग कोणाची कठपुतली झालेली हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे.
आणि रात्रीचे 76 लाख मतं जे वाढली त्याचा हिशोब का देत नाही? आखरी निवडणूक आयोग मतदान घेतात ना, मग रात्रीच्या अंधारात 76 लाख मतं झाली. अरे आखरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही सत्ता येईल जाईल, पण लोकशाही टिकली तर सगळं काही राहील. आणि लोकशाही संपुष्टात आली, तुमच्या चौथा स्तंभाचा तरी त्यांनी हालत काय करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. हा काही आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही आहे. जे काही मार्तमवाडीच्या लोकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं देशाच्या प्रत्येक मतदात्याचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दलचा आवाज त्यांनी उचललेला आहे, त्याचं समर्थन करण्याची गरज आहे. पण याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप इथं काही भाजप काँग्रेसची लढाई नाही आहे, ही लोकशाहीला वाचवण्याची ही लढाई आहे. आणि या लढाईमध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. सर आता एका बाजूला आपण असं म्हणतोय दिल्लीमध्ये आज मोदींनी त्याला मुक्त केलं असं सदाभाऊ खोत म्हणतात. दिल्लीमध्ये आज सर्व जे आघाडीचे पक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला वगळून एकत्रित आलेले आहेत आणि ममता बॅनर्जींचं नेतृत्व मान्य करायचं सांगितलेलं आहे. यामध्ये शिवसेना आहे. मला एक प्रश्न आहे की मी इथं आलो आहे मताच्या अधिकारासाठी. आता राष्ट्रीय पातळीवर जायचं काही कारण नाही आहे. राहिला तो आहे ही वस्तुस्थिती. सदाभाऊ आजच म्हणाले की काँग्रेस तुमचा प्रश्न असा आहे, हे तर त्याच्याही पलीकडे जाऊन बोलता 2014 पासूनच देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असंही बोलतात. त्यामुळे हे वेडबेगार जे काही लोक असतात त्यांचं फार घेऊ नका तुम्ही. देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य नाही मिळालं, याला 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि हे लोक तर सांगतात की 2014ला स्वातंत्र्य मिळालं. आता तुम्ही स्वातंत्र्यात पैदा झालात की आता 2014 मध्ये जन्माला आला, ते विचार केला पाहिजे आपण लोकांनी. त्यांनी आता हे नाही